नमस्कार, अनुमधू किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त मलाईदार हातगाडीवर मिळणारी मटका कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होते। त्यासाठी एक खास पद्धत आहे आणि काही टिप्स दिले आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मटका कुल्फी बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलं आहे। दूध मी एकदा गरम करून घेतलंय, म्हणून यावर साय आली आहे। आता हे दूध आपण गरम करून घेऊ। त्यासाठी गॅसवर कढई ठेवले, यात थोडंसं पाणी घालायचं व मग यात सर्व दूध टाकून घेऊ। कढईत सुरुवातीला पाणी टाकल्याने दूध कढईच्या तळाशी टाकत नाही। आता यामधील थोडंसं दूध मी बाजूला काढून ठेवते। आता या दुधाला कमी गॅसवर छान अशी उकळी काढून घ्यायची। आता जे दूध साईडला काढून ठेवलं होतं ना, यामध्ये घालूया 3 टेबलस्पून किंवा पाव कप मिल्क पावडर। मिल्क पावडर या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर पहा, इथे दुधाला छान उकळी आली। यामध्ये काही केशरच्या काड्या घालूया, यामुळे कुल्फीला रंग आणि चव दोन्हीही छान येईल। मग यात मिल्क पावडरचं दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता गॅस कमी ठेवून दूध 4 ते 5 मिनिटं आटवून घ्यायचं आहे। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण कॅरॅमल बनवून घेऊया। त्यासाठी मी एक पॅन घेतलाय। पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचं व यामध्ये टाकूया अर्धा कप साखर। साखर पॅनमध्ये अशी पसरून टाकायची। आता ही साखर आपल्याला मध्यम गॅसवर मेल्ट करून घ्यायची। लक्षात घ्या, साखर मेल्ट करत असताना सुरुवातीला हिला अजिबात हलवायचं नाही, ती आपोआप विरघळायला सुरुवात होते। ज्या वेळेस बऱ्यापैकी साखर मेल्ट व्हायला लागेल, तिचा रंग बदलेल, तेव्हा मिक्स करून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होते। तर पहा, इथे शुगर कॅरेमल तयार आहे। साखरही मेल्ट झाली आहे आणि रंगही छान आलाय। आता गॅस लगेचच बंद करू। यापेक्षा जास्त रंग डार्क होऊ द्यायचा नाही, नाहीतर याला जळकट स्मेल येईल। आता हे शुगर कॅरेमल लगेचच दुधामध्ये ॲड करू। तर तुम्ही पाहू शकता, दूध इथे थोडंसं आटलंय। केशरमुळे दुधाला हलका पिवळसर रंग आलाय। आता यात लगेचच शुगर कॅरेमल ॲड करूयात। कॅरेमल ॲड करताना थोडं थोडं करून टाका, कारण शुगर कॅरेमल दुधामध्ये टाकल्यावर दूध फसफसून वरती येतं। दूध व कॅरेमल दोन्हीही गरम आहे, त्यामुळे दूध ओतू जाऊ शकतं किंवा ते हातावरही येऊ शकतं। त्यामुळे शुगर कॅरेमल दुधात थोडं थोडं ॲड करा व व्यवस्थित मिक्स करून घ्या। कॅरेमल दुधामध्ये पटकन विरघळलं जातं। तर याला रंग पहा, छान असा ब्राउनिश रंग आलेला आहे, अगदी ठेल्यावरच्या कुल्फीसारखा। आता यात 2 ते 3 चमचे ड्रायफ्रुट्स पावडर ॲड करायची। इथे मी काजू, बदाम, पिस्त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली आहे। आता हे दूध आपण आटवून घेऊयात। तर पहा, काही वेळातच दूध छान असं आटलंय, निम्म झालंय। याला टेक्स्चर ही परफेक्ट आलंय आणि रंगही मस्त आला आहे। आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊ, म्हणजे आणखीन थोडं घट्ट होऊन छान सेट होईल। तर बघा, काही वेळानंतर मिश्रण छान थंड झालंय। थंड झाल्यावर हे मिश्रण आणखी थोडं घट्ट झालं आहे आणि मस्त असं रबडी सारखं दिसतंय। आता ही कुल्फी सेट करण्याकरिता मी या ठिकाणी असा एक डब्बा घेतलाय। छोटासा उभ्या आकाराचा डब्बा आहे। डब्बा नसेल तर स्टीलचा ग्लास किंवा अशा प्रकारे कागदाचे कपही वापरू शकता। तयार केलेलं कुल्फीचं मिश्रण डब्यामध्ये सोबतच ग्लासमध्ये ओतून घेऊयात। तर या कुल्फ्या तुम्हाला किती जाडीच्या किंवा किती हाईटच्या घ्यायच्या, त्यानुसार यात मिश्रण टाकून घ्यायचं। हा डब्बा किंवा ग्लास काटोकाट न भरता थोडीशी जागा ठेवायची आहे। कुल्फीचं मिश्रण डब्यात व ग्लासमध्ये घातल्यावर टॅप करून घ्यायचं। त्यानंतर ॲल्युमिनियम फॉईल पेपरने कव्हर करून घ्यायचंय। ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावल्यामुळे या कुल्फीवर बर्फ जमा होत नाही। हा फॉईल पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपरनेही कव्हर करू शकता। आता सगळ्यांना रबर लावून हे ग्लास व डब्बा फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासाकरिता कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून देऊ। साधारण 7-8 तासानंतर कुल्फ्या मस्त सेट झाल्या आहेत। यावरील पेपर काढून बघूया। तर पहा, मस्त कुल्फी सेट झाली आहे। आता बांबू स्टिकने या कुल्फीचे 4 भाग करणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीने मार्क करून घेते, म्हणजे स्टिक खोचायला सोपं पडेल।
त्यानंतर डब्बा एका नॉर्मल पाण्यात बुडवायचा आणि स्टिक धरून असं ओढायचं. तर पहा, मस्त अशी मलाईदार मटका कुल्फी तयार झाली आहे. चाकूनी कुल्फी कट करून दाखवते, तर तुम्ही पाहू शकता मस्त मलाईदार कुल्फी तयार झाली आहे. एकदम रबडी सारखी मलाईदार. अशाच पद्धतीने उरलेल्या कुल्फ्याही डिमोल्ड करून घेऊयात. तर पहा, ग्लासातली ही कुल्फी छान सेट झाली, मस्त दिसते. तयार झाली. सोप्या पद्धतीने अगदी गाड्यावर मिळते तशीच मस्त मलाईदार मटका कुल्फी. अतिशय चविष्ट लागते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून जरूर कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.